नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत की जे काही अतिवृष्टीचं नुकसान आहे, नुकसान भरपाईसाठी शेतकरी वाट बघतायत. ते आपण सांगितलं होतं की 2 ते 5 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. मग का डिपॉझिट नाही झालं, खोट्या बातम्या पसरवत आहे का, अशा ज्या काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, किंवा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही शपथविधी होतोय 5 डिसेंबरला करोडो रुपयांचा त्याच्यावर उधळपट्टी होणार आहे, तो पैसा कुठून, मग शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे का नाही, हे सगळं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचं आपण याच्यात बघणार आहेत की आपला जो जनतेचा पैसा आहे हे लोक निवडून आल्यानंतर काय आपल्याबरोबर करता. याच्यात आपली पण चूक नाही. आपल्याला ज्या पद्धतीचे इनपुट्स मिळतात, ज्या पद्धतीची आपल्याला माहिती मिळते, त्या माहितीच्या आधारावर आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत असतो मित्रांनो. त्यामुळे बघा, जो काही आपला अतिवृष्टीची नुकसान भरपाई होती, म्हणजे जवळपास सप्टेंबरपर्यंत जे काही नुकसान झालं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचं 2796 कोटी रुपयांचं अनुदान जे आहे ते अजून पेंडिंग आहे. आता याच्यामध्ये 2796 म्हणजे जवळपास 1947 हेक्टरवरील शेतकऱ्यांचं याच्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि 2,54,000 शेतकरी याच्यात पात्र झाले होते. आता याच्यामध्ये जे काही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर होता, नागपूर होता, नाशिक होता आणि पुणे विभाग, म्हणजे असे 4 विभागातनं याच्यामध्ये खूप काही जिल्हे याच्यासाठी पात्र झाले होते. बघा, जर विचार केला तर पुणे, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, नंतर धुळे, नाशिक, नंदुरबार, नगर, जळगाव आणि पुणे जिल्हा, याच्यामध्ये हे जे काही जिल्हे होते हे पात्र जिल्हे होते. आणि या पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे आपण सांगितलं होतं की 5 डिसेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. पण याला एक कंडिशन होती की यांचा जो काही शपथविधी होता हा 1 तारखेला हे उरकवणार होते. पण यांनी शपथविधी 1 तारखेला उरकवला नाही. जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत ते काळजीवाहू मुख्यमंत्री याच्यामध्ये जे काही प्रस्ताव 22 नोव्हेंबरपर्यंत पाठवण्यात आले होते अतिवृष्टीचे 2796 कोटी रुपयाचे, त्याच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. फक्त एमर्जन्सी काळजीवाहू मुख्यमंत्री कधी काय काम करू शकतो की जे आणीबाणी असो, एमर्जन्सी असो, आर्थिक आणीबाणी असो, या गोष्टींवर काळजीवाहू मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकता. आणि म्हणून हा निर्णय रखडला आहे. आता तुम्ही बघू शकता की बघा कशा पद्धतीने जी काही आपल्या जनतेचे पैसे, जनतेचे जो काही निधी आहे तो कशा पद्धतीने आता आझाद मैदानावर उडवण्यात येत आहे. करोडो रुपये यांची इथे उधळपट्टी असणार आहे. कशा पद्धतीने यांची शपथविधी असणार आहे, कोण सिंगर येणार आहे, त्यांच्यावर किती खर्च आहे, आणि परत जे काही साधू महाराज असणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल स्टेज, नंतर शपथविधीसाठी एवढा मोठा स्पेशल स्टेज, हे सगळे पैसे येतात कुठून? हे सगळे पैसे येणार आहेत आपल्या शेतकऱ्यांचा, आपल्या जनतेचा टॅक्समधून. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग आपले पैसे मिळणार कधी? आपले पैसे तर मिळतील मित्रांनो, पण आता 5 डिसेंबरनंतर सरकार स्थापन होईल आणि मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे काही प्रस्ताव पेंडिंग आहेत त्या प्रस्तावांवर सह्या होतील आणि मग ते शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBTच्या माध्यमातून ते टाकण्यात येतील. बघा कशा पद्धतीने एवढा मोठा जो काही सोहळा असतो हा सोहळा जनतेच्या पैशांमधून येतो. कालच एक स्टेटमेंट सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं, जर तुम्ही बघितलं असेल, मे बी बघितलं नाही बघितलं कारण की संध्याकाळची वेळ होती. त्यांनी सांगितलं की जे काही 2100 रुपये आहेत, बघा कशी पलटी मारता हे हरामखोर, की 2100 रुपये जे आहेत ते आम्ही आता लगेच नाही देणार आहोत, आम्ही ते पैसे भाऊबीजेला देऊ, कारण की आता आमच्याकडे ते पैसे नाहीत. आता भाऊबीजेला म्हणताय म्हणजे भाऊबीज तर काही पुढच्या महिन्यात नाही आहे, भाऊबीज आत्ताच गेली, म्हणजे तिला यायला 1 वर्ष, की 1 वर्षांनी आम्ही 2100 रुपये वाढवण्याचा विचार करू. पण त्याच्यात पण यांचं असं म्हणणं आहे, आता जे काही लाडकी बहिणी, आपण तर सगळीकडे चर्चा बघतच आहोत की जे काही पैसे आता लाडक्या बहिणीचे आहेत ते कुठंतरी बंद होतात का, किंवा त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स येतात का, त्याच्यामध्ये काही हे नियम, अटी, कानून अजून काही वाढवून देतात की जे काही महिलांना याचे पैसे मिळत आहेत ते बंद होतील. या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आपण इलेक्शन होतो त्यावेळेस पण सांगितलं होतं की मतदान करताना थोडासा विचार करून मतदान करा, जेणेकरून आपल्याला ह्या लोकांचे पाया पडावे लागणार नाही, यांची वाट आपल्याला बघावी लागणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण मतदान केलं असतं तर कुठंतरी आज आपल्याला फायदा झाला असता. बघूया आपण अतिवृष्टीचं जे काही महत्त्वाचं नुकसान भरपाई आपल्याला ती मिळणार कधी, तर नक्कीच 5 डिसेंबर नंतर मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.